व्लॉग स्टार्ट व्हायच्या आधी सगळ्यांना माझं गुड मॉर्निंग. प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मस्त आंघोळ करून फ्रेश वगैरे झाले आणि काल रात्री मी भात शिजत घालताना माझ्याकडून भात थोडासा जास्ती झालेला. मग सासूबाईंनी आज सकाळी त्यालाच फोडणी देऊन मस्तपैकी नाश्ता बनवलेला. सकाळ सकाळीच सासूबाईंच्या हातचा आयता चहा आणि नाश्ता मिळाला आणि असं सकाळी सकाळी आयतं काहीतरी भेटलं ना, मला तरी जाम म्हणजे फिलिंग ढगातवाली असते बरं का. एक वेळ नाश्ता आयता नाही भेटला तरी चालेल, पण ॲटलिस्ट आंघोळ केल्यानंतर आयता चहा तरी भेटला पाहिजे ना. नाश्ता बनवतच सासूबाईंनी स्वयंपाकाची पण तयारी केलीच होती. मग मला बोलल्या की जा, तुला दुसरं काही काम असेल तर ते कर, मी आज स्वयंपाक बनवते. मग तर काय, सोने पे सुहागा. आज सासूबाई स्वयंपाक करतायत तर म्हटलं चला आपण वरची कामं आवरून घेऊयात. पटकन केस विंचरून घेतले आणि म्हटलं हे कपाट आवरून घ्यावं. खूप दिवसापासून माझं चाललेलं हे आवरायचं म्हणून, पण माझ्याकडून काय होतच नव्हतं. आणि खरं तर हे मलाच लागतं, माझे जास्तीचे पार्सल, मेडिसिन आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट वगैरे ठेवण्यासाठी. पण आणि मला हे आवरायचं पण खूप कंटाळा येतो यार. हे कपाट म्हणतीये मी पार्सल, मेडिसिन आणि प्रोडक्टसाठी आहे, पण तसं तरी यामध्ये बॅगा पण असतात आणि कपडे पण असतात वरची छोटी मोठी. या कपाटात धूळ पण खूप झालेली, जास्ती नाही म्हटलं निदान 2 कप्पे तरी आवरून ठेवावेत. मग सगळं डस्टिंग वगैरे करून व्यवस्थित आवरून ठेवलं. माझे काही एक्स्ट्राचे प्रोडक्ट होते ते पण ऑर्गनाइज करून ठेवले आणि आता या प्रोडक्टबद्दल तरी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर तुम्ही मगाचपासून आपला व्लॉग हा कंटिन्यू केलाच असेल आणि तुम्हाला तरी माहिती आहे की मी मगाशी डस्टिंग वगैरे करत होते. तर डस्टिंग करताना मला माझं एक प्रोडक्ट सापडलं जे की मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्याबद्दल मला एवढ्या साऱ्या कमेंट होत्या ना, म्हणजे तुमच्याही आणि माझ्या आजूबाजूची सगळीही मला विचारायचे की माझा एकदम असा म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचा डॅन्ड्रफ होता, तो कशाने गेला. आणि कधी कधी कसं होतं, तुमच्या आमच्यासारख्यांना माहिती नसतं की आपण एखादा शॅम्पू यूज करतोय तर त्यामध्ये एक्झॅक्टली काय यूज केलंय, म्हणजे त्यामधले इन्ग्रेडियंट्स हे आपल्या केसांसाठी हार्मफुल तर नाही आहेत ना, किंवा ते प्रोडक्ट नॅचरली आहेत का, किंवा कसं काय, सगळं आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण ते घेतो, लावतो आणि काही काळानंतर आपल्याला त्यामधून काही इजा झाल्यानंतर मग आपल्याला समजतं की बाबा नाही, एखादा शॅम्पू किंवा जे पण आपण प्रोडक्ट यूज करतोय ते आपल्यासाठी बनलेलं नाहीये किंवा ते हार्मफुल आहे. आणि बाहेर मार्केटमध्ये जे शॅम्पू भेटतात ना, त्यामध्ये ZPTO यूज केलेलं असतं. आता ZPTO म्हणजे नक्की काय, तर एक अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू मधला तो इन्ग्रेडियंट्स आहे ज्यामुळे डॅन्ड्रफ फास्ट निघून जातो. आणि खरं सांगायचं झालं तर ZPTO हे युरोपमध्ये 2022 पासूनच बॅन आहे, पण ते आपल्या इंडियामध्ये बऱ्याच शॅम्पू अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूमध्ये यूज केलेलं असतं. त्यामुळे खरं तर आपला स्कॅल्प डॅमेज होऊ शकतो, इरिटेशन होतं, केसांमध्ये एवढा ड्रायनेस येतो ना, म्हणजे खूप जास्ती. खरं तर मीही ते शॅम्पू यूज केलेत आणि त्यानंतर मी तुम्हाला आत्ता सांगतीये माझे केस मधल्या काळामध्ये एवढे ड्राय झालेले म्हणजे मला अक्षरशः समजतच नव्हतं की मी कुठला शॅम्पू यूज करू, ऑइल यूज करू, कंडिशनर घेऊ, हेअर मास्क की असं भरपूर. पण त्यानंतर मला सापडलं हा बेअर अँटॉमीचा शॅम्पू. या शॅम्पूमध्ये आहे पिरोक्टोन ऑलिमाइन जे की डॅन्ड्रफ आणि अँटीफंगसला कमी करतं. सॅलिसिलिक ॲसिड जे की आपल्या केसांमधले अतिरिक्त घटक असतात, शिवाय आपली स्कॅल्प ही स्वच्छ करतं. बायोटिन जे की आपली स्कॅल्प हेल्दी राहण्यासाठी मदत करतं आणि डॅन्ड्रफमुळे गळणाऱ्या केसांची केसगळती कमी करतं. हा बेअर अॅनाटॉमी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू ऑल टाईप हेअरला सूट करतो. शिवाय याचा फॉर्म्युला पण बघू शकता किती जेंटल आहे, नॉन ड्राईंग आहे, अगदी 100% डॅन्ड्रफ रिड्यूस करतो. आणि या शॅम्पूचा स्मेल पर्सनली मला खूप जास्त आवडतो. रेग्युलर शॅम्पू प्रमाणे अगदीच नॉर्मल क्वांटिटी घेऊन स्कॅल्पवरती आणि हेअरवरती मसाज करायचा आणि 5 मिनिटांनंतर धुवून टाकायचं. हा शॅम्पू सल्फेट फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे आणि शिवाय डर्माटॉलॉजिकली टेस्टेड पण आहे. हा बेअर अँटॉमीचा शॅम्पू ॲमेझॉनचा बेस्ट सेलर शॅम्पू आहे आणि रिझल्ट पण बेस्टच देतो, फास्ट आणि सेफ रिझल्ट. हा शॅम्पू यूज केल्यानंतर बिफोर आणि आफ्टर मी इकडे दाखवते तुम्हाला दोन्ही. बघू शकता माझ्या केसांमधला फरक. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की आपण नेहमी फास्ट सोबत सेफ रिझल्टकडे गेलं पाहिजे.
तुम्हाला तरी डॅन्ड्रफचं सोल्युशन दिलं, पण ही घरातली कामं तरी मलाच करावी लागणार आहेत ना. कपाटासोबतच म्हटलं चला घरातल्या बाकीच्या कानाकोपऱ्यांची पण साफसफाई करावी, कारण थोड्याशा जाळ्या वगैरे पण झालेल्या, धूळ पण दिसत होती. मग म्हटलं ते पण झाडून घ्यावं. तसं तर ही साफसफाईची कामं सासूबाईंकडे असतात, माझ्याकडे स्वयंपाकाची कामं असतात, पण आज आमच्या ड्युट्या चेंज करून घेतल्यात आम्ही. कधी कधी कसं होतं ना, म्हणजे अशी एक्स्ट्राची काही कामं केली का, आता एक्स्ट्राची पण कशी म्हणू, कारण स्वयंपाकाच्या जागी मी हे काम घेतलेलं, पण असं वेगळं काहीतरी केलं तर खूप दमायला होतं बाबा. त्यावेळी मग मी असा मोबाईल घेऊन टाइमपास करत बसते. मग काय करणार ना, थोडासा मोबाईलवरती टाइमपास केला, एखादी झोप काढली, इकडे तिकडे केलं तर थोडंसं कसं असं फ्रेश वाटतं, नंतर काम करायला पण मूड येतो. नाही तर मग असं खूप पेंगाळ्यासारखं होतं बाबा. आज आहो पण घरामध्ये नव्हते आणि सासूबाईंना पण काम होतं. मग म्हटलं चला जनावरं बांधून त्यांना वैरण टाकावी. मग ते काम तेवढं केलं आणि परत आले भाजी काढायला, कारण सासूबाईंच्या म्हणजे माझ्या दुसऱ्या सासूबाईंच्या बहिणीला मुंबईला भाजी पाठवायची होती. मग आमच्या रानामध्ये आहे कोथिंबीर, मेथी, शेपू, आता हे सगळं मिक्स लावलंय, त्यामुळे तुम्हाला आता कसं दिसतंय मला नाही माहिती, पण ही इकडे मी दाखवते, मेथी आणि कोथिंबीर आहे बरं का. ह्या सगळ्या भाज्या बिना फवारणीच्या आहेत, एकही औषध याला सोडलेलं नाहीये, फक्त पाण्यावरती आलेल्या भाज्या आहेत या, एकदम प्युअर देशी म्हणतात ना त्यावाल्या. मला काही जास्ती भाजी काढायला जमलं नाही, म्हणजे मी काढलीच नाही, सासूबाईंनी भरपूर भाजी काढलेली. खरं तर 4 वाजलेलं तरी ऊन खूप लागत होतं. तसं बघायला गेलं तर सिटीपेक्षा गावामध्ये जरासं जास्तीच ऊन लागतं, कारण सिटीपेक्षा गावाला कसं आपण जास्ती बाहेर पडतो ना, त्यामुळे ते जास्ती जाणवतं. आता सिटीमध्ये तसं तर उन्हाळा अजून सुरू पण झालेला नसेल, पण गावाकडे खूप ऊन लागतं आणि गरमी पण खूप जास्ती आहे बाबा. उन्हाळा असो किंवा कुठलाही ऋतू, खरी तर चहा पिल्यानंतरच येते ना, पण उन्हाळ्याचं चहाची क्वांटिटी थोडीशी कमी करावी लागते, हो ना. आम्ही दोघी सासूसुना भाजी काढून येऊन मस्त चहा बिस्किट खाऊन इकडे भाजी निवडायला बसलेलो, आणि बघा निवडलेली भाजी कमी आणि त्यामध्ये कचराच जास्ती निघाला. भाजी वगैरे निवडून पिशवीमध्ये भरून दिली, आणि आज काय माहिती का, पण मला पाणीपुरी खाण्याची खूप जास्ती क्रेविंग होत होती, आणि आहोंना म्हटलं आणून द्या, तर आहो बाहेरची पण आणायला नको म्हणत होते. मग म्हटलं चला आपणच होममेड पाणीपुरी बनवूया, त्यात काय एवढं. आधी बटाटा वगैरे शिजवून ते सगळं मॅश वगैरे करून घेतलं होतं, आणि आता मी पुऱ्या तळायला बसले होते. पाणीपुरीचं गोड पाणी, तिखट पाणी ते पण सगळं बनवून ठेवलं होतं फ्रीजला, थोडंसं थंड होण्यासाठी. आणि म्हणजे जरा जास्ती थंड असलं की खायला पण मजा येते ना. संध्याकाळ झालेली, यावेळी थोडीशी गडबड झालेली, म्हणून रेसिपी नाही शेअर केली. नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेन बरं का. म्हटलं सगळं बाहेर नेऊन मैदानाला जेवायला बसायचं, आणि त्यामध्ये मी कांदा चिरायची विसरून गेले होते. कारण की एवढं सगळं म्हणजे करण्याच्या नादामध्ये विसरून जातं छोट्या छोट्या गोष्टी करायचं. आणि इकडे आहो व्हिडिओमध्ये नाही आहेत, पण तो माझा तिकडे शॉर्टचा व्हिडिओ शूट करतायत, आणि त्यांचं असंच असतं, म्हणजे मी व्हिडिओमध्ये नाही येणार, तुला व्हिडिओ शूट करायचा असेल तर करून देतो असं. आणि कसं होतं ना, म्हणजे ज्यावेळी आपण व्हिडिओ शूट करतो, म्हणजे एखाद्या खाण्याच्या गोष्टीचा असो किंवा सगळ्याच गोष्टीचा असू दे, ते आपण जी गोष्ट खाणार आहे किंवा कोणतीही असू दे, ते गोष्ट खाण्याची जी एक्साइटमेंट असते ना आधी, ती पूर्ण निघून जाते बाबा ते व्हिडिओ शूट करण्यात, मग ते अँगल वगैरे चेक करण्यात आणि सगळ्या ह्याच्यामध्ये. पण ठीक आहे, जाऊ देत. आता आमच्या
तिघांसाठी पाणीपुरीचे प्लेट कुठे वेगळे वेगळे तयार करत बसायचं, म्हणून आम्ही एकच मोठ्या ताटामध्ये तिघांना पण पाणीपुरी तयार केली होती, जी की तुम्ही आता बघितलीच असेल. आणि तुम्हाला बघायला तरी कशी वाटली मला कमेंट करून सांगा बरं का. दिसायला तरी पाणीपुरी छान होतीच, पण दिसण्याबरोबरच खाण्याला पण म्हणजे टेस्ट पण एक नंबर होती. मला पण आवडली, सासूबाईंना पण आवडली आणि आहोंना पण आवडली. हे बघा, सासूबाई पण ट्राय करून दाखवत आहेत. असो, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.